रामकृष्ण हरी मंडळी, शुभ संध्याकाळ सर्वांना। तर आहे का तुमच्याकडे पाऊस? आमच्याकडे तर नुसते असे ढग येत आहेत आणि पाऊस नाही, काय नाही, हे सगळे पोकळ ढग आहेत। आणि आत्ता आलेली आहे मी गच्चीवर। तर गच्चीवर मला आज एक शेवंती लावायची आहे। तर त्याच्या अगोदर मी तुम्हाला एक गोष्ट दाखवते बघा। आता हे बी आहे अष्टरच्या फुलाचं। तर हे बी टाकलेलं मी 3 दिवस झालं टाकले, तर हे सगळं छान मस्त उगवलंय। आणि अष्टरच्या फुलाचं बी मला माझ्या नगरच्या मैत्रिणीने दिलं होतं। तर बघा गोकर्णीला फुलं आलेत, दिवस मावळायला गेलेला आहे। आता संध्याकाळची मावळतीची फुलं मावळायला लागलेत। लाल जास्वंद आणि शेवंतीचं अगदी शॉर्टेज होतं, तर मी ह्या ड्रममध्ये ही शेवंती लावली। शेवंतीच नाही, फक्त ह्याच्यात मी जास्वंदीच्या फांद्या देखील लावल्यात। जे येईल ते ठेवायचं, बाकीचं जे काड्या सुकून जातील त्या सगळ्या उपटून टाकायच्या। ही शेवंती मला लावायची आहे, तर ह्या कुंडीत लावणार आहे मी। तर त्याच्या अगोदर मी तुम्हाला दाखवते की मी जिनियाचा शेंडा खुडला होता। तर शेंडा खुडल्याचा फरक दाखवते तुम्हाला। तर बघा, शेंडा खुडल्यामुळं असं जिनियाला असे मस्त 2 पुढे बघा फाट्या फुटल्यात। आणि मला असं वेळ असला की मी त्याचं जे एक्स्ट्राची जी पानं गरजेची नाही ती पानं काढून टाकत असते। माझ्याकडे वेळ असेल तर तसं करत असते। तर बघा, पानं काढल्यामुळे ही जी फांदी आहे त्या फांदीवर जोर चलतो बघा। इकडे एक फांदी आहे, इकडे एक। तर एकाच जिनियाच्या झाडाला आपल्याला मग भरपूर फुलं घेता येतील। तर बघा, आणि अजून एक तुम्हाला गंमत सांगते, जर तुम्हाला कशाचं कटिंग लावायचं असेल तर अशा गर्दी जिथं झाडांची जास्त गर्दी आहे तिथं कटिंग लावून द्यायचं। तर आता बघा, मी इथं कटिंग लावलेत जास्वंदाच्या। आणि कसं आहे, आपण सगळेच गार्डनर असतो तर नवनवीन प्रयोग करतच असतो आपण। तर अशा वेळेस काय होतं, इथं ह्या फांद्यांना पाणी देखील भेटतं आणि सूर्यप्रकाश लागत नाही, मापात हवा लागती, मग त्या फांद्या फुटण्याचे चान्सेस जास्त असतात। कुठलंही ह्याला बुरशीनाशक वगैरे लावायची गरज पडत नाही। फुटले तर फुटले, नाही तर आपण काय विशेष त्याच्यासाठी मेहनत घेतलेलीच नसते ना। आता एवढी चांगली शेवंती आहे, तर हे बघा इथून खालून मस्त फुटवे फुटतायत तिला। तर ह्या पिशवी तिचा दम कोंडल्यासारखा व्हायला लागला, म्हणून मी मग म्हणलं चला ट्रान्सफर करूयात। आणि ही कुंडी जी आहे माझी, तर ही कुंडीत माझी तुळस होती, पण कुंडी खराब व्हायला लागली आणि तुळशीसाठी खराब झालेली कुंडी चांगलं वाटत नाही, म्हणून मी तुळशीला दुसरी कुंडी केली। आणि बघा, आता ही कुंडी माझी रिकामीच होती, तर ह्या कुंडीमध्ये मी ही शेवंती लावून देणार आहे। तर आता ह्या बघा, आपल्याला कुठलंही झाड लावायचं म्हटलं तर कुंडीला आधी होल पाहिजेत। आणि जे होल असेल तर त्या होलावर आपल्याला असं एक फरशीचा तुकडा ठेवून द्यायचा, म्हणजे ह्याच्यातून माती पण वाहून जाणार नाही आणि आपलं थोडंफार कुंडीत पाणी देखील साठेल। बागेतलाच ओला कचरा आहेत, आपल्या झाडाची एक्स्ट्राची पानं वगैरे कट केलेली असतात, तर ती मी पानं टाकून देत नाही। कुंडी वगैरे भरताना त्याचा वापर करत असते। आणि ह्या शेवंतीची गंमत कशी अशी की आता ह्या शेवंतीला 1 वर्ष झालं सांगते। मागच्या वर्षी आमच्या गावातल्या शेतकरी जोड्या आहेत, त्या पंढरपूरला मोठ्या एकादशीला म्हणजे आषाढी एकादशीला पंढरपूरला निघाल्या होत्या। तर आम्हाला फोन आला की तुम्हाला यायचं का? तर कधी नव्हते आमचे मालक तयार झाले आणि मग आम्ही गाडीवरच पंढरपूरला जाण्यासाठी निघालो। आणि तिथं टेंभुर्णीच्या जवळ कंदरला एक नर्सरी आहे, तर आम्ही बरेच पुढे आलो होतो। आमचे मिस्टर म्हणले आपल्या बाकीच्या गाड्या, म्हणजे आम्ही जवळजवळ 10-15 गाड्या असतील आमच्या वस्तीवरच्या। तर मालक म्हणले आपल्या बाकीच्या गाड्या येतोपर्यंत आपण थांबूयात तिथं। तर मी म्हणलं इथं नको थांबायला, तिथं पुढे एक नर्सरी आहे जवळ, आपण तिथं थांबूयात। तर 7 वाजताच आम्ही त्या नर्सरीच्या जवळ गेलो होतो, तर नर्सरी काही उघडी नव्हती। मग आता बाहेरनंच नुसतं नयनरम्य दृष्टीचा व्यायाम करावा म्हणून नर्सरीच्या जवळ गेले, तर बघितलं ही शेवंती रोप तिथं होतं। मग मी काय केलं, छोटासा शेंडा हळूच तोडून घेतला त्या शेवंतीचा आणि तिथनं परत आम्ही पंढरपूरला गेलो। ठेवायला जागा नव्हती, असंच एक जणाच्या पर्समध्ये दिले ही शेवंतीचा शेंडा। 2 शेंडे आणले होते मी, शेवंतीचे शेंडे ठेवायला दिले। आणि मग नंतर संध्याकाळी आम्हाला येईपर्यंत 7:30 वाजले। आल्यावर ते पाणी एक शेंडे ग्लासमध्ये ठेवले आणि त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी ते शेंडे मी यूज अँड थ्रोचे आपले चहा प्यायचे कप असतात ना, त्या कपात लावले। कपानंतर 1 महिन्यानंतर मी 2 महिन्यानंतर मी ते ट्रान्सफर केले आणि ह्या पिशवीत लावले। आणि आता पिशवीत लावल्यानंतर तेव्हा त्याची काही शेवंतीच्या सीझनला व्यवस्थित वाढ झालेली नव्हती। आणि पिशवीत लावल्यावर बघा, ही आत्ता ह्याला ही छान फुलं आल्यात। तर ही खालून जे कोमारे फुटतात ह्याला चांगली वाढ व्हावी, त्याला वाव मिळावा म्हणून मग म्हटलं कुंडी तरी बदलून मोठी कुंडी करूयात। हा वेगळा कलर आहे
आता एकदा हा कलर माझ्याकडे आला की आमच्या शेजारच्या सगळ्या बागप्रेमींकडे हा कलर होणार आहे, कारण मी सर्वांना माझ्याकडे जे नवीन असेल युनिक असेल ते मी सर्वांना देत असते. तर बघा किती सुंदर आणि छान कलर आहे. त्या दिवशी एक व्हिडिओ टाकला होता तर त्यावेळेस एवढी शेवंती फुलली नव्हती, आज किती फुलली आहे बघा, मस्त वाटते की नाही. तर तुम्हाला माझ्या हा शेवंतीचा कलर कसा वाटला, तुमच्याकडे आहे का, कोणते कोणते कलर आहेत तुमच्याकडे शेवंती ते मला कमेंट करून नक्की सांगा. आणि आता ही कुंडी तुम्हाला वाटेल मी किती गच्च भरली आहे, तर गच्च नाही भरली आहे मी. खाली जो आपला पाला आहे तो पाला पाणी टाकलं की आणि थोड्याच एक 4-8 दिवसात तो पाला खाली दबून जातो, मग ही कुंडी आपोआप थोडीशी खाली होते, म्हणून भरताना थोडीशी मी उचलूनच अशी. तर माझा हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. भेटूयात आपण पुढच्या व्हिडिओमध्ये.